नमस्कार मित्रांनो. आपल्यापैकी आपले विद्यार्थी मित्र बी-एम-सी ऑफिसला व्हिजिट देण्याकरता गेले होते आणि त्यांनी आपल्या सर्व विद्यार्थ्यांतर्फे बी-एम-सीला लेटर दिलेलं आहे. तर काय आहे त्या लेटरमध्ये ते आपण बघू. पहिल्या लेटरचा विषय निकालासंदर्भात भेट देण्याहेतू प्रार्थनापत्र. त्यानंतर सेकंड लेटर होतं. त्याचा विषय होता बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक व कर निरीक्षक पदाचा निकाल तात्काळ जाहीर करण्याबाबत. त्यानंतर तिसरा लेटरचा विषय होता बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक पदाचा निकाल तात्काळ जाहीर करण्याबाबत. त्यासोबत एम-पी-एस-सी प्रमाणे बी-एम-सी आउटलिंक उपलब्ध करून देण्याबाबत. अशा प्रकारे आपले काही विद्यार्थी मित्र यांनी बी-एम-सीला पत्र दिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे यामध्ये फक्त 3 जणांचा समावेश होता. त्याच्यात सागर सर होते, रेश्मा मॅडम होत्या आणि संतोष सर होते. या तिघांनी सर्व विद्यार्थ्यांमार्फत त्यांनी स्वतः लीडरशिप घेऊन बी-एम-सीपर्यंत आपलं जे म्हणणं आहे ते पोहोचवलं. शोकांकिता याबाबतची आहे की आपण व्हिडिओद्वारे म्हणा, टेलिग्राम चॅनल किंवा इतर ग्रुपद्वारे आपण भरपूर मुलांचा यामध्ये सहभाग नोंदवायला सांगितलं होतं. परंतु यामध्ये कोणी सहभाग नोंदवला नाही. फक्त या 3 जणांनी पुढाकार घेऊन एवढे 1,10,000 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे. तर याच्यापैकी फक्त 3 जणांनी लीडरशिप करून बी-एम-सीला सर्व विद्यार्थ्यांचं म्हणणं पोहोचवलेलं आहे. तर यावरून असं लक्षात येतं की फक्त या तिघा जणांनाच गरज आहे का निकाल लवकर लागण्याची. आम्ही पण आमच्या परीने टेलिग्राम चॅनलद्वारे, ग्रुपद्वारे जेवढं निकाल लवकर लागण्यात येईल तेवढा आम्ही प्रयत्न करत आहोत. पण प्रत्यक्षात मात्र पुढे कोणीच येत नाही. असं असेल तर निकाल फार लांबणीवर जाईल. आपण मेल पण केले बी-एम-सीला. त्याच्यात पण आपण पोल घेतला तर त्याच्यातही म्हणजे 2,500चा आपला ग्रुप आहे 2,500 प्लस. त्याच्यातही 200-300 जणांनी त्यांना मेल केले. एवढी आपल्या ग्रुपची एवढी मोठी क्वांटिटी असून सुद्धा फक्त त्यांना 200-300 मेल गेले. यावरून तुमचा सिरियसनेस कळतो की तुम्हाला निकाल लवकर लावायचा आहे का नाही. आता तुमची इच्छा. या मुलांनी यांच्या परीने ट्राय केला आहे. आम्ही आमच्या परीने ट्राय करत आहोत. आता निकाल केव्हा लागेल देव जाणे. फक्त एवढीच ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. धन्यवाद.